व्हिडिओ ऑन करा पटापट. मग काय चाललंय? प्रश्न चेंज. काय चाललंय आता? काय बोलायचं? बरोबर, हे तर नाही सांगितलं. प्रॅक्टिस चालू आहे की नाही? चालू आहे. चालू आहे. नको तेव्हा माईक बंद कराल, पाहिजे तेव्हा माईक हे कराल. चालू आहे. चालू आहे. व्हेरी गुड. कोणाकोणाला आतापर्यंत थोडेफार अनुभव आलेले आहेत जे काही आपण करत आहोत त्याच्यातून? नेगेटिव्हिटी कमी झालेली आहे, माइंड रिलॅक्स. रिलॅक्सेशन, दृष्टिकोन चेंज होतोय. व्यर्थ बोलण्यापासून टाळलं जाते थोडंफार. येस, नेगेटिव्ह विचार थांबतायत. ठीक आहे. आजचा टॉपिक काय आहे? चक्रा सेवन सिस्टम. चक्रस. 7 चक्रस आणि त्याचा आपल्या लाईफ मध्ये काय इम्पॉर्टन्स आहे हे आज आपण बघणार आहोत. एकच मिनिट. तर आज आपण बघणार आहोत चक्रा सिस्टम म्हणजे काय. मेन 7 चक्रांबद्दल आज माहिती. बाकीचे पण अजून खूप चक्र आहेत, स्मॉल स्मॉल एनर्जी सेंटर्स आहेत आपल्या शरीराच्या आतमध्ये, पण आज आपण त्यांना नाही टच करणार. आज फक्त आपण 7 मेन चक्रस ज्यांच्यावर आपल्याला काम करायचं आहे आणि हिलिंग करायचे आहे त्यांच्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. ठीक आहे. तर हे चक्र आणि ऑरा हे एकमेकांशी कनेक्टेड असतात. जसे 7 चक्र आहेत त्याच प्रकारे ऑराचे सुद्धा त्यांच्या हिशोबाने करस्पॉन्डिंग लेयर्स आहेत. तर सगळ्यात पहिलं जो आपला चक्र येईल तो कोणता असेल? सहस्रार चक्र नाही. सगळ्यात पहिला चक्र येईल तो म्हणजे रूट चक्र. खालून वर जायचं आहे, वरून खाली. तो सगळ्यात आधी जो फर्स्ट चक्र आहे तो म्हणजे आपला रूट चक्र, म्हणजे मूलाधार चक्र. आता फक्त नावं ऐकून घ्या, पुढे मी स्लाइड दाखवते. आणि त्याच्यानंतर येतो आपल्या नाभीच्या 3 बोटं खाली, तो म्हणजे सॅक्रल चक्र. सॅक्रल चक्र इज स्वाधिष्ठान. नाभीच्या 3 बोटावरती मणिपूर चक्र म्हणजे सोलार प्लेक्सस चक्र. त्याच्यानंतर येतं हृदय चक्र, हार्ट चक्र, अनाहत. नंतर येईल थ्रोट चक्र, विशुद्धी चक्र. नेक्स्ट आहे थर्ड आहे आज्ञा चक्र. आणि 7 कोणतं? सहस्रार चक्र, म्हणजे क्राऊन चक्र. असे 7 चक्र. त्यांचे पोझिशन कळले आहे तुम्हाला? मूलाधार चक्र बेसला, रीढ के हड्डी के नीचे, लास्ट टेलबोनच्या इथे, आपल्या जेनाटल ऑर्गनच्या पाठीमागे. आणि हे सगळे 7 चक्र जे आहेत ते आपल्या स्पायनल कॉर्ड मध्ये सिच्युएटेड असतात आणि त्याची ओपनिंग दोन्ही बाजूला असते, पुढे पण असते, मागे पण असते. आता आपण बघितलं आहे की प्रत्येक माणूस सेम असतो का? नाही, कारण की जीन्स वेगळे, डीएनए वेगळे. पण प्रश्न हा येतो, समजा एकाच आई वडिलांच्या पोटी असलेले 2 मुलं सेम असतील? नाही. त्याच्यामध्ये पण डिफरन्स आहे, तिथून पण जीन्स चेंज होत आहेत. पण तरी सुद्धा थोडीफार तरी सिमिलरिटी असायला पाहिजे की नको? पण ती पण नसते. का? कारण त्यांची चक्रा सिस्टीम वेगळी असते. हे चक्र जेव्हा लहान असतो ना तेव्हा चक्र कळी स्वरूपात असतात. आपण जसे मोठे मोठे होऊ तेव्हा ते चक्र उमलायला लागतात. ओके. आणि मुलं वेगवेगळ्या सिच्युएशन्स मधून जात असतात.
वेगवेगळ्या संस्कार त्यांच्यावर घडत असतात, वेगवेगळ्या गोष्टी ते शिकत असतात, त्यांना वेगवेगळ्या संध्या प्राप्त होत असतात, त्यांच्या क्वालिटीज वेगळ्या असतात, त्यामुळे ते युटिलायझेशन वेगळ्या पद्धतीने होतं, समज वेगळ्या पद्धतीने होते. आणि त्या सगळ्यांमध्ये काय होतं तर हे जे चक्र जे उमलायला हवे आहेत, काही काही चक्र प्रॉपर नॉर्मल पद्धतीने उमलतात, काही काही अर्धवट राहतात, काही काही ओव्हर ऍक्टिव्ह होतात. आपण नेहमी बोलतो चक्र बॅलन्स करायला पाहिजे. का बॅलन्स करायला पाहिजे? कधी कधी चक्र ब्लॉक्ड असू शकतात, कधी हायपर ऍक्टिव्ह असतात, कधी हायपो ऍक्टिव्ह असतात, किंवा कधी कधी इम्बॅलन्स्ड असतात. कळलं? आणि त्यानुसार आपलं व्यक्तिमत्व बदलत असतं. आणि हे चक्र आपल्या व्यक्तिमत्वावरती म्हणजे कळलं जातं. आपल्या ती लक्षणं जे असतात ते आपल्या व्यक्तिमत्वावरून समजतं की ह्याच्या कोणत्या चक्रामध्ये प्रॉब्लेम आहे, कोणत्या चक्राला बॅलन्सिंगची गरज आहे. जर हायपर असेल तर त्याला खाली आणावं लागेल, जर हायपो असेल त्याला पूर्ण वर उचलून त्याला सगळ्यांना काय करायचं आपल्याला मेनली बॅलन्स. बॅलन्स करणं गरजेचं आहे. लाईफ सायकल आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला काय पाहिजे? बॅलन्स हवा आहे. बॅलन्स. तसे आपले जे चक्र आहेत ते एक एक ऑराच्या लेयरशी कनेक्टेड असतात. समजा मूलाधार चक्र आहे, मूलाधार चक्र कशाशी डिपेंड असणार? जे शरीर आहे, जे हाडामासाचं शरीर दिसत आहे त्याच्याशी कनेक्टेड आहे. त्याच्यानंतर येतं सॅक्रल चक्र. सॅक्रल चक्र त्यात एथरिक बॉडी, आपल्या वेगवेगळ्या बॉडीज आहेत. आपण जे ऑराचे लेअर बोलतो, एथरिक बॉडी आहे, ऍस्ट्रल बॉडी आहे, कॉझल बॉडी आहे, मेंटल बॉडी आहे, म्हणजेच आणि मराठीमध्ये त्याला कोश बोलतात. अन्नमय कोश, है ना, विज्ञानमय कोश, प्राणमय कोश, हे जे कोश आहेत ते 5 कोश. आपल्या ह्याच्यामध्ये पंचकोश आहेत आणि बॉडीज मध्ये 7 बॉडीज आहेत. कळलं? त्याच्यानंतर इथपर्यंत समजलं आहे. कोरिलेशन करता येते. ऑरा, कोश, अन्नमय कोश, इव्हन अवस्था पण वेगवेगळ्या आहेत आपल्या. त्या अवस्था वेगळ्या, पंचकोश वेगळे, पंचतत्व वेगळे, त्या सगळ्यांनी मिळून आपण बनलो. त्यामुळे ह्या सगळ्यांचं बॅलन्स करायचं असेल तर आतल्या आपल्या चक्रांचं बॅलन्स केलं तर आपोआप हे बाकीचे जे कोश आहेत त्यांचं सुद्धा बॅलन्सिंग करता येतं. तर काल आपण बघितलं ह्याचं क्लेन्झिंग कसं करायचं. ऑरा लेवलवरती काम केलं, आता काम कशावरती करायचं? चक्रा लेवलवरती काम करायचं. आणि चक्रा लेवलवरती काम केलं की तुमच्या नाड्यांमध्ये आपोआप काम होणार आहे. एकदा नाड्या रिपेअर झाल्या, तिकडची एनर्जी तुमची बॅलन्स झाली की तुमचे हॉर्मोन्स, केमिकल, पुन्हा शरीराची बायोकेमिस्ट्री आपण बॅलन्स करू शकतो. चेन सिस्टीम कळते? आता मी पीपीटी शेअर करते. ते बेनिफिट्स ऑफ रेकी वगैरे ते आपल्याला माहिती आहे. तर हे आहे चक्र सिस्टम. सगळ्यात खाली येणार तो मूलाधार चक्र, नंतर येणार स्वाधिष्ठान चक्र, दॅट इज सॅक्रल. ह्यांच्या नावामध्येच आहे. पुढचा ते आधी फक्त बघून घ्यायचं लोकेशन काय काय आहे. मध्ये येणार मणिपूर चक्र, नाभीच्या 3 बोटावरती. नंतर आहे अनाहत चक्र, म्हटलं हार्ट चक्र. देन येईल विशुद्धी चक्र, आज्ञा चक्र, आणि मग सहस्रार चक्र. हे आपण काल बघितलं आहे, कसा ऑरा फील केला हाताचा, सगळं बघितलं आपण काल. स्कॅनिंग केलं आपण, स्वतःची केली, क्लेन्झिंग केली. 7 चक्रास. कळलं? आता प्रत्येकाची कामं वेगवेगळी आहेत, प्रत्येकाचा रंग वेगळा येणार. सगळ्यात खाली येणार मूलाधार चक्र, जे आपल्या टेलबोनच्या पाठी आहे, आपल्या जेनेटल ऑर्गन्सच्या इथे आहे. तर दॅट इज मूलाधार चक्र. मूलाधार चक्र कशासाठी? मी मूलाधार, माझ्या जीवनाचं मूळ आधार. कळलं? तत्व काय येणार? पृथ्वी तत्व. आधार आहे ना, सॉलिडनेस आहे, स्ट्रक्चर आहे. सो इट इज मूळ आधार. माझं मूळ आधार कुठे आहे? तिकडे. आणि म्हणून पृथ्वी तत्व. रंग आहे लाल. शब्द आपण फक्त बोलतो, पण त्याचं मिनिंग आता कळायला सुरुवात करायची आहे, समजून घ्यायचंय. फक्त नॉलेज नाही, आपल्याला समजदारपणा आला पाहिजे. नंतर आहे स्वाधिष्ठान चक्र. रंग कोणता आहे? ऑरेंज कलर. पहिलं मूलाधार चक्राचं बीज मंत्र काय असतं? लम. ठीक आहे. स्वाधिष्ठान चक्राचं बीज मंत्र काय आहे? वम. बरोबर. कलर काय आहे? ऑरेंज कलर. आणि तत्व काय असणार? वॉटर, जलतत्व. स्वाधिष्ठान, स्वतःचं अधिष्ठान.
माझं अधिष्ठान. कळलं? म्हणून स्वाधिष्ठान. माझा नेचर, माझे व्यक्तिमत्व, माझ्यामधल्या क्वालिटीज, माझी क्रिएटिव्हिटी, माझं क्रिएशन, स्वाधिष्ठान. ओके. नेक्स्ट आहे मणिपूर चक्र. नाभीच्या 3 बोटं वरती सोलार प्लेक्सस. मणिपूर चक्र म्हणजे सोलार प्लेक्सस. सोलार, सूर्य, डायजेशन. रंग काय असणार? येलो कलर. त्याच्यानंतर बीज मंत्र आहे रम. त्याच्यानंतर वरती सेंटर ऑफ युअर चेस्ट इज युअर अनाहत चक्र म्हणजे हृदय चक्र. पेस्टल ग्रीन कलर. बीज मंत्र आहे काय आहे मंगेश सर? बीज मंत्र तुम्ही सांगा आता सगळे वरचं. यम. येस. पुढे विशुद्धी चक्र. विशुद्धी चक्राचं बीज मंत्र इथे तुम्हाला बोला. हम. हा. रंग आहे लाईट ब्ल्यू कलर. विशुद्धी. विषाची शुद्धी केलेली शंकरांनी. कंठ. आपल्या पण थॉटची शुद्धी करायची आहे. म्हणजेच काय? निगेटिव्ह थॉटची शुद्धी. ती शुद्धी करून मुखातून शब्द काढा तुमच्या. विशुद्धी. मॅडम एक मिनिट, विशुद्धी चक्राचा बीज मंत्र काय आहे? हम. हम. आणि कलर ब्लू. त्याच्यानंतर येतं आज्ञाचक्र. आज्ञाचक्र 2 भुवयांच्या मध्यभागी थोडंसं वरती जिकडे आपण टिळा लावतो. आज्ञाचक्र आज्ञा देतो शरीराला, हॉर्मोन्सला. इट इज कनेक्टेड टू युअर विच ग्लँड? पिट्युटरी ग्लँड. रंग आहे डार्क ब्लू तत्व कलर. कुठली मॅडम? हा. यांची सगळ्यांची तत्व कुठली आहेत? तत्व आता खालचं तत्व कोणतं? तर पृथ्वी तत्व. पुढे करू ना आपण डिटेल. थांबा जरा. आता फक्त पोझिशन समजून घ्या. सहस्रार चक्र आहे पर्पल कलर. त्याचं बीज मंत्र काय आहे? त्याचा बीज मंत्र नाही तिथे पूर्ण आपल्याला शांतता. पण काय असतं काही काय आता आम्ही काय करतो आज्ञा चक्रावरती बीज मंत्र असतो ओम. काय असतो? ओम. आणि इथे जेव्हा आपण धारण करतो इकडे संपूर्ण काय येतं? म्हणजे संपूर्ण ओमकार. बाकीच्याने आवाज बंद करा. कोणाचं चालू आहे? संपूर्ण. एक मिनिट. कोण लिहिते स्लाइडवर? येऊ नका. इथपर्यंत कळलं सगळ्यांना? हो. ओम. आणि इथून काय असतो बीज मंत्र? संपूर्ण ओमकार. उम. ओमकारचा उच्चार काय असतो? फक्त ओम नसतो काय तो? संपूर्ण ओमकार. उम. पूर्णत्व. आणि इथे फक्त ओम. काही जण इथे ओमकार धारण करतात आणि इथे शांतता, नीरव शांतता. दॅट डिपेंड्स. इथपर्यंत कळलं आहे? पुढे येस मॅम. ओके. स्लाइड दिसते आता. सो दिस इज युअर चक्रा सिस्टीम. त्याच्यामध्ये काय काय आहे ते आपण बघू. पहिलं आहे मूलाधार चक्र. इथे कळलं आपलं तत्व काय आहे? अर्थ. कशासाठी जबाबदार आहे? सर्व्हायव्हल, सेफ्टी, ग्राउंडिंग, स्टेबिलिटी. स्टेबिलिटीसाठी कोणतं आहे? मूलाधार चक्र. आपलं ग्राउंडिंग येणार ना तिकडे. आपण स्टेबल राहणार. एखाद्याला लाईफमध्ये स्टेबिलिटी नाहीये म्हणजे काय? त्याचा मूलाधार चक्रामध्ये गडबड आहे. आपला उत्साह जेवढं तिकडचं हलकं असेल तेवढा आपण उत्साही असणार. कधी कधी माणूस तुम्हाला दिसतो की सारखं घरामध्ये जा रे पाणी घेऊन ये, जा रे उठ ना माझ्यासाठी हे आणून दे. अशा माणसांना आपण राग नाही करायचा. तेव्हा आपल्याला कळतं की ह्यांचं जो बेस आहे, जो मूलाधार चक्र आहे तो काय आहे? कमकुवत आहे. जडत्व आलेलं आहे तिकडे. बरोबर. अशी माणसं स्वतः पण करणार नाही. दुसऱ्याने काय केलं तर उलट त्याला नावं ठेवत बसतील, किटकिट करत बसतील, सारखी चिडचिड करणार. अशा माणसांचं लक्षणं आपण ती लक्षात घ्यायची. काय जड झालेलं आहे? पृथ्वी तत्व. स्लगिश आहे बिहेवियर. उठायला कंटाळा येणार, असं तसं. तर तेव्हा विचार करायचा की ह्याचं मूलाधार चक्र कमी ऍक्टिव्ह आहे. ह्याला जरा तिकडे आपण पाणी चार्ज करायला शिकलो ना, आज नाही उद्या शिकू. तर पाणी चार्ज करून द्यायचं, अफर्मेशन द्यायचं की ह्याचं मूलाधार चक्र आता हील होत आहे, कम्प्लिटली ऍक्टिव्ह आहे, बॅलन्स्ड आहे. पुढे फिलिंग काय यायला पाहिजे? बॅलन्स झाल्यावरती काय असणार? सिक्युरिटीची फिलिंग असणार, स्टेबलनेस असणार, धीट असणार तो माणूस. अफर्मेशन काय? आय एम सेफ, सिक्युअर, ग्राउंडेड.
अर्थ सपोर्ट्स मी फुल्ली. आता हे डिपेंड्स, अफर्मेशन आपल्या रिक्वायरमेंटच्या हिशोबाने करायचे असतात. स्वाधिष्ठान चक्र म्हणजे सोलार प्लेक्सस चक्र. लोकेशन ऍब्डॉमनच्या इथे, नाभीच्या 3 बोटं खाली. ऑरेंज कलर तत्व आहे जलतत्व. क्रिएटिव्हिटी कशासाठी आहे तर क्रिएटिव्हिटी. एखादा माणूस उपजतच त्याच्यामध्ये कला असते, एखादी अंगीभूत. सिंगिंग एखादं चांगलं असतं, एखाद्याचं जन्मजात तो चांगला आवाज घेऊन आलेला असतो. एखाद्याचं ड्रॉइंग पेंटिंग चांगलं असणार. कोणत्याही प्रकारची क्रिएटिव्हिटी जी असते ती ह्या चक्राशी संलग्न असते. इमोशन्स, आपले जे इमोशन्स असणार प्लस प्लेजर, आपली उत्पत्ती आहे, आपले जेनायटल ऑर्गन्स तिकडे आहेत. ठीक आहे. म्हणजेच काय येणार, गर्भधारणा करण्यासाठी जे काही जबाबदार आहे तो चक्र आहे तो म्हणजे स्वाधिष्ठान चक्र. कोणताही तुम्ही बघाल, समजा हा हायपर ऍक्टिव्ह असेल तर आता आपण जे समाजामध्ये चुकीच्या गोष्टी घडतात, अत्याचार होतात, तेव्हा त्यांचं स्वाधिष्ठान चक्र कम्प्लिटली इम्बॅलन्स असतं. इट इज व्हेरी मच हायपर ऍक्टिव्ह. जेव्हा इन्फर्टिलिटीचे केसेस असतात म्हणजे खूप इनॅक्टिव्ह आहे किंवा अंडर ऍक्टिव्ह आहे, तेव्हा हिलिंग कुठे देणार, स्वाधिष्ठान चक्र. आता याच्यामध्ये स्वाधिष्ठान. खूप मिनिंग आहे, खूप डीप मध्ये याच्यामध्ये आपण काम करू शकतो. ओके, तर ह्याच्यामध्ये फक्त मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितले की हायपर ऍक्टिव्ह असेल तर काय होणार. मुलांमध्ये युरिनेशनचा कधी कधी इश्यूज होतो, काही मोठ्यांमध्ये युरिनेशनचा इश्यूज असणार. त्याच्याशी संलग्न ऑर्गन पकडायचे, त्या रिजनमध्ये ऑर्गन्स कोणकोणते आहेत, त्याच्यावरती हे लोक हा चक्र जबाबदार असणार किंवा कोरिलेटेड काम करणार. कळतं इथपर्यंत. फ्रिक्वेंट युरिनेशनच्या वेळेस काय करणार, स्वाधिष्ठान चक्र. एक अशी केस होती, 14 वर्षाच्या मुलाला फ्रिक्वेंट युरिनेशन, बेड वेटिंगची समस्या होती. त्याच्या आई शिकली 14 वर्षाच्या मुलाचं 14 दिवसामध्ये हील केलं. आपण केलेलं आहे, 2 दिवसाची हिलिंग दिली मी, झालं. आपण हिलिंग कशा पद्धतीने देतो, काय करतो ह्याच्यावरती डिपेंड सगळी गोष्ट. मी दिली म्हणजे रेखीचे, मी हँडल केली. मणिपूर चक्र. मणिपूर चक्र कुठे येणार, नाभीच्या 3 बोटावरती वरती. ओके. तत्व काय आहे, अग्नी, सोलार. अग्नी. अग्नी कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, ऊर्जा निर्मितीसाठी. कुठे आहे लोकेशन त्याचं, पोटाच्या जवळ आहे, मग डायजेशनशी रिलेटेड येणार. येस. ओके. म्हणजेच काय, आपलं डायजेशन होऊन अग्नी तिथे पेटवला जातो, अग्नी तत्व आहे, आपल्याला ऊर्जा तिथून प्रदान होणार, धाडस येणार, कॉन्फिडन्स येणार, पर्सनल पॉवर, सेल्फ इस्टीम. आता मला सांगा, आपल्यामध्ये किती लोक आहेत ज्यांना एक्झामच्या वेळेस कधीतरी पोटामध्ये गोळा आलेला आहे. इंटरव्ह्यूला जाताना पोटामध्ये गोळा येतो. कधी कधी आपल्याला अशी कामं, खूप महत्वाची कामं असतात, होईल की नाही पोटामध्ये गोळा येतो ना. पोटामध्ये गोळा काय येतो, कारण की सगळ्या इच्छा आपल्या पोटामध्ये असतात. म्हणून आपण काय बोलतो, कोणालाही खुश ठेवायचं असेल तर मार्ग पोटातून आहे. बरोबर. म्हणजे हा जो मणिपूर, मणी, आता लक्षात ठेवा, मणी मनी मनी असं कोरिलेट करा. मणिपूर चक्र आपल्या सगळ्या ज्या बाह्य इच्छा आहेत, प्रापंचिक आहेत, मटेरियलिस्टिक गोष्टी, त्या सगळ्या मणिपूर चक्राशी कनेक्टेड आहेत. ते जर इम्बॅलन्स असेल तर फायनान्शियल इश्यूज, कॉन्फिडन्स, या सगळ्या गोष्टी तिकडे येणार. बॅलन्स असेल तर काय, स्ट्रॉंग विल पॉवर असणार, मोटिवेटेड असणार, तो सेल्फ बिलीफ, त्याला कोणत्याही प्रकारचं सेल्फ डाऊट नसणार, अशा प्रकारची ती माणसं असतात. पण ज्यांचं अंडर ऍक्टिव्ह आहे किंवा ब्लॉक्ड आहे तर एक्झॅक्टली अपोजिट गोष्टी येणार. घाबरणार, भित्रे असणार, त्यांच्या कोणत्याही इच्छा पूर्ण होण्यामध्ये त्यांना कॉन्फिडन्स नसणार, ते कामं त्यांची नीट होणार नाही. अशा पद्धतीची लक्षणं आपल्याला तिथे दिसू शकतात. इथपर्यंत कळलंय. नेक्स्ट आहे अनाहत चक्र. अनाहत चक्र म्हणजे आपलं हृदयाच्या एकदम सेंटर ऑफ द चेस्टला येणार. ग्रीन कलर किंवा पेस्टल ग्रीन कलर असणार. तत्व आहे एअर, वायू. कशासाठी जबाबदार आहे, लव्ह, कंपॅशन. आपली भावना तिकडे निर्मित होते, आपली भावना तिथे बनते. मग त्याच्यामध्ये दया भावना असेल, प्रेमाची भावना असेल, कोणत्याही प्रकारची भावना असेल, क्षमा असेल, त्या सगळ्या गोष्टींच्या भावना ज्या असतात त्या तिथे क्रिएट होत असतात आणि व्यक्त होतात आपल्या मुखातून, विशुद्धी चक्रातून. एक्सप्रेशन. एखादा व्यक्ती तुम्ही बघाल, जर एखादा ज्याचं इनॅक्टिव्ह आहे किंवा कमी ऍक्टिव्ह आहे, तो माणूस प्रमाणापेक्षा जास्त कंजूस असणार. म्हणजे हातामध्ये पैसा लाखमध्ये असेल पण कोणाला एक पैशाची मदत करणार नाही. बरोबर. काही माणसं अशी असतात की खिशात पैसे नसतात पण लोन काढून लोकांना मदत करायला धावतील. हायपर ऍक्टिव्ह. दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. कसं असलं पाहिजे, बॅलन्स असलं पाहिजे. बॅलन्स.
कळलं? हे कोरिलेट होतंय तुम्हाला? चिडचिड हो. करणार, वैतागलेलं असणार, थोडंफार इथे तिथे झालं तर लगेच कोणाला तरी काहीतरी बोलून टाकणार. अशा सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांचा हार्ट चक्रामध्ये काहीतरी इम्बॅलन्स आहे. त्या व्यक्ती डोळ्यासमोर येतात व्हेरी सिम्पटम्स गुड. ऐकले की. मी काय म्हटलेलं पहिल्या दिवशी, तुम्ही कोरिलेट करायला शिकणार, मग त्या व्यक्तीबद्दल रागच येणार नाही आपल्याला आता, की अरे बाबा असं थांब, तुला पाणी चार्ज करून देतो, तुला ये हिलिंग देतो. हा, टेलिपॅथी हिलिंग देऊ शकतो अशा लोकांना आपण. विशुद्ध चक्र म्हणजे थ्रोट चक्र. कलर आहे लाईट ब्ल्यू कलर येणार, स्पेस येणार, आकाश तत्व, कम्युनिकेशन, एक्सप्रेशनची पॉवर, खरं. जेवढा तो माणूस खरं बोलणार ना, खरं जे ट्रूथ आहे ते बोलत राहणार, तेवढं त्याचं विशुद्धी चक्र स्ट्रॉंग होत राहणार. तर मी एवढं बडबड करते, मला काय विशेष नाही. जेवढं आपण खरं बोलणार, एक्सप्रेस करणार पण खऱ्या गोष्टी, तुमचं ते चक्र स्ट्रॉंग होणार. स्ट्रॉंग होणार. आणि हेच जर उलटं काम केलं तर तिकडे तुमचं इम्बॅलन्सिंग होणार. किती सोपं आहे, सगळं आपल्या हातात आहे. जर बॅलन्स असेल तो माणूस काय असणार, प्रामाणिक असणार आहे. हो, दोन्ही बघा, जर प्रामाणिक असेल तर स्ट्रॉंग आहे, स्ट्रॉंग असेल तर तू प्रामाणिक आहेस. कळलं? त्याच्यानंतर क्लिअर, जे काय आहे स्पष्ट वक्ता असणार आहे तो. इकडे जे येईल तेच बाहेर येणार आहे, इकडे वेगळं तोंडात वेगळं असं नसणार. कॉन्फिडेंटली तो बोलणार आहे. इथपर्यंत कळतंय सगळ्यांना? येस. आता तुम्ही बघितलं असेल, जेव्हाही एक्सप्रेशन आपल्या फिलिंगचे एखादी व्यक्ती करत नाही, तेव्हा इकडे त्याच्या विशुद्ध चक्रावरती लोड येणार आणि मग त्याचा इफेक्ट वेगवेगळ्या गोष्टींमधून दिसायला लागतो. आता बघितलं असेल, म्हातारी माणसं सारखं घसा खवखवतो त्यांचा करतात किंवा कंटिन्यू खोकत असतात. एका कोपऱ्यात बसलेले असतात पण कंटिन्यू खोकताना तुम्ही त्याला बघाल, किंवा कंटिन्यू ते लोक घसाला क्लिअर करण्याचा प्रयत्न करतात. तर असं का होतं? कारण की त्यांचे एक्सप्रेशन्स दाबले गेलेले असतात, कोणी बोलायला नसतं त्यांच्याशी. त्यांना जे खरं बोलायचं असतं ते बोलू शकत नसतं सगळ्यांसमोर, त्यामुळे ते एक्सप्रेशन दाबून 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 तो चक्र तिकडे त्यांना सारखा सांगत असतो. त्यामुळे त्यांना सारखं तो थ्रोट क्लिअर करण्याची गरज लागते, किंवा त्यांना खोकला ढास लागते ना, ती लागत असते त्यांना. आतापासून लोकांना ऑब्झर्व करायला सुरू करा. पुढे आज्ञा चक्र, ह्याचं नावच आज्ञा आहे, सगळ्यांना कंट्रोल करायचं काम. आता आधी आपण जे हे अनाहत चक्र बघितलं, त्याचं काम काय आहे ना, मेन आहे ते म्हणजे हा ब्रिज म्हणून काम करतो. कसला ब्रिज करतो हा? खालचे 3 चक्र आणि वरचे 3 चक्र यांचं कनेक्शन करतो. खालचे 3 चक्र कशासाठी गरजेचे असतात? मटेरियलिस्टिक वर्ल्डसाठी. मटेरियलिस्टिक झालं, आपली उत्पत्ती झाली, प्लेजर झाला, आपल्या भावना बोलण्यापेक्षा आपली क्रिएटिव्हिटी झाली, त्याच्यानंतर मणिपूर चक्र झाला, बरोबर? हे सगळे मटेरियलिस्टिक वर्ल्डशी रिलेटेड आहेत. तर जेव्हा आपल्याला स्पिरिच्युअल अवेकनिंग पाहिजे असते, तेव्हा कुंडलिनी खालून जागृत करत वरती एक एक चक्राचं भेदन करून आपल्याला वर यावं लागतं. तेव्हा हा ब्रिज, म्हणजेच मटेरियलिस्टिक वर्ल्ड वरून आपण वरती यावं लागतं. खालच्या चक्राची आपल्याला शांतता करावी लागते. त्याच्यानंतर मग ब्रिज कोणता आहे? अनाहत चक्र. आणि अनाहत चक्रातून वरचे जे 3 चक्र आहेत ते तुमचे स्पिरिच्युअल डेव्हलपमेंटचे आहेत. म्हणून जेव्हा मोक्ष आहे किंवा स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट आहे, तेव्हा बाकीच्या गोष्टींना जरा आपल्याला शांत करावं लागतं. म्हणजेच काय सांगितलंय, कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड किती कनेक्टेड आहे, ही गोष्टी समजून घेणं महत्वाचं आहे. फक्त आपण बोलतो, वाचतो, पाठ करतो नाही. विशुद्धी, शुद्धता करतो आपल्या विचारांची. नावाला अर्थ आहे प्रत्येक गोष्टीला. आज्ञा देतो, इट इज कनेक्टेड टू युअर पिट्युटरी ग्लँड. आज्ञा, हॉर्मोनल बॅलन्स, फीडबॅक मेकॅनिझम ऑफ युअर पूर्ण हॉर्मोन्स आणि बायोकेमिस्ट्री. लोकेटेड इन बिटवीन युअर आयब्रोज, थोडंसं आयब्रोजच्या मध्यभागी आणि वरती. इंडिगो कलर, लाईट इंट्युशन. काय आहे याच्यामध्ये? इंट्युशन्स आहेत. तुम्हाला डाउनलोड येणार, तुम्हाला विजडम वाढणार, तुमचं ज्ञान वाढणार. ओके, एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला आधीच इंट्युशन येतं, टेलिपॅथीची पॉवर वाढते. या सगळ्या गोष्टी थर्ड आय चक्र ओपनिंगला होतात. अवेअरनेस, कोणत्याही व्यक्तीच्या त्याच्याशी जोडलो गेलो आपण तर त्याच्याबद्दल आपल्याला माहिती येते, डाउनलोड येतात, व्हिज्युअल्स येतात. हे केव्हा येतात? जेव्हा तुमचा आज्ञा चक्र ओपन असेल, बॅलन्स्ड असेल. सहस्रार चक्र, क्राऊन चक्र कुठे आहे? टाळूच्या मध्यभागी. व्हायोलेट कलर आहे किंवा काही पूर्ण प्रकाश. कॉन्शियसनेस म्हणजेच संपूर्ण हायर कॉन्शियसला आपण भेटायला जातो. ओपनिंग आहे, एंट्री पण इथून, ओपनिंग पण इथून. ठीक आहे. स्पिरिच्युअल कनेक्शन, एनलाइटमेंट, सिद्ध पुरुष, बुद्ध पुरुष, मीच ब्रह्म ही अवस्था येते.
इनर पीस, डिवाइन अवेअरनेस. ठीक आहे. एखाद्या माणसाच्या शेवटच्या क्षणाला जाताना बघितले कधी त्या माणसाला, त्याच्या शेवटच्या क्षणांना? किंवा आपण मुव्हीज मध्ये बघतो, कधी डोळे उघडे असतात, कधी तोंड उघडं असतं, असतं की नाही? जेव्हा एखादा माणूस वारतो तेव्हा कधी कधी प्राण कुठून जातो? तोंडातून गेलेला असतो. किंवा पण खरा प्राण कुठून जायला हवा? सहस्त्रार चक्रात. माणसांना झटके येतात जाताना, येतात की नाही? हो. काय येतात ते झटके? आपण जर आपल्या लाईफमध्ये कधी कोणती सेवा, साधना काही केलेलं नसेल, कोणाला उपयोगी पडलेलं नसो, कोणत्याही प्रकारची साधने म्हणजे कोणत्याही प्रकारची जर तुम्ही इन्व्हॉल्ड नसाल, देवाचं नाव आयुष्यात कधी घेतलं नसेल, तर एवढे ब्लॉकेजेस तयार झालेले असतात की जेव्हा तो मृत्यू येतो, हा प्राण जायला बघतो, त्याला वाट सापडत नसते. तेव्हा तो माणूस घाबरतो. ही ओपनिंग थोड्या वेळासाठी ओपन होते, पण त्याला एवढा ब्लॉकेजेस असतात की तो मग कुठून जिथून ओपनिंग भेटेल, मग डोळ्यातून किंवा तोंडातून तो बाहेर पडतो. मग तेव्हा त्याचे एक्सप्रेशन चेक करा. आणि जेव्हा इथून जातो तेव्हा त्या माणसाचे एक्सप्रेशन चेंज करा. जेव्हा ज्याचाही इथून गेलेला असतो तो शांतपणे झोपल्यासारखा वाटत असेल तुम्हाला, प्रसन्न मुद्रेत गेलेला असतो. हो. हा डिफरन्स आहे. लाईफ आपल्या ह्याच्यावरचे ब्लॉकेजेस क्लिअरच नाही झाले, आत्मा जाईल कुठून बाहेर, निघेल कुठून? मग झटके येतात आणि मग त्याच्यात तो घाबरतो. हे जर मग तेव्हा कळतं, अरे तेव्हा पूर्ण पिक्चर येतो की आपण काय काय केलं आयुष्यभरामध्ये, वेळ फुकट घालवला. आणि त्याच ती एक गती आहे. आता ह्या ज्या गतीमध्ये तुम्ही जाणार त्याच गतीला तुम्ही पुढे जाणार, बरोबर आहे? आणि तीच गती जर चांगली घेऊन निघालात तर पुढची गती चांगली, ऍस्ट्रल ट्रॅव्हल. नाहीतर ऍस्ट्रल मध्येच अडकतो. मग वर्षानुवर्ष, किती वर्ष तिथे खितपत पडणार. तो एक पार्ट आहे मधला, तिकडे जातो की इकडे जातो की मध्येच अडकतोय. तो एक वेगळी दुनिया आहे, म्हणजे ते वेगळं, पूर्ण ते कन्सेप्ट वेगळा आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवा की आतापासून त्या गोष्टीची साथ धरा, म्हणजे नंतर आपल्याला टेन्शन नाही. कळलंय? ऐकून बरं वाटतंय की सगळं वरून गेलंय, की इंटरेस्ट नाहीये? नाही नाही बरोबर. नाही, छान वाटतंय. छान वाटतं. ओके. याचा अर्थ काय आहे? कॉन्शियस माइंडला जरा शांत करायचंय, सबकॉन्शियस माइंडला फुल ऑन ऍक्टिव्ह करायचं आहे आणि कामाला लागायचंय, त्याला धरायचं आहे. आणि मग पुढची लाईफ इतकी आपली इझी करून ठेवतो ना तो, रोलावरती कामं होतात. कधी कधी मला प्रश्न पडतो, अरे मी हिलिंग चालूच नाही केलीये, इफेक्ट कसे काय येत आहेत? समोरची माणसं मला ट्रान्सफर करतात आणि मी बघते की कसले पैसे आले, काय कसले हिलिंगचे आले, हे मला पण आठवत नाही कधी कधी. आम्ही हिलिंग चालू करायच्या आधी येतात, का येतात? फक्त बोलावरती कधी कधी कामं करतो तो, त्याला काय गरज पडली माझ्या बोलावरती करायची? आजचे 2 अनुभव आहेत ते, म्हणून ते आले आता पटकन. हं? तर आपल्याला असं नाही, इथपर्यंत नाही व्हायचं, कमीत कमी स्वतःसाठी तरी करूया. ठीक आहे? आता पुढे काय आहे? इथपर्यंत कळलंय प्रत्येकाचं काम काय आहे, आपल्याला हो. सिम्पटम कळलं आहे, कोणाचं हायपर ऍक्टिव्ह, अंडर ऍक्टिव्ह असेल, आपल्याला काय करायचं आहे. हायपर थायरॉइडिझम आहे, हायपोथायरॉइडिझम आहे, तर त्यांना आपल्याला बॅलन्स करावं लागतं, तसंच चक्रांना आहे. महिलांमध्ये मी बोलले, जास्त थायरॉइड महिलांमध्ये पर्सेंटेज का आहे? खूप वर्षाचे दाबून ठेवलेले जे इमोशन्स आहेत त्यांना आधी विचारायचे की त्यांना, म्हणून मी काय बोलली, लिहायला लागा, एक्सप्रेस करा, फाडून फेकून द्या. त्याच्यानंतरचा जो इफेक्ट येतो ना, तो निसरता निसरता नाकी नऊ येतात मग. ठीक आहे, असे खूप केसेस पण येतात. आम्ही डायरेक्ट जातो, काय बोलायला लावतो आम्ही डायरेक्ट. कॅन्सरचे केसेस असतात, काय असतं, इमोशनल दाबलेले असतात, तेव्हा तो येतो. जरा विचार करा, अशी माणसं आली की ह्याचं काय इमोशनली तो दाबला गेलेला आहे, त्याला काय गरज होती, त्याला मिळालेलं नाहीये. ठीक आहे, मग त्या सिच्युएशनच्या हिशोबाने मग हिलिंग द्यावी लागणार. ठीक आहे, खूप डीप आहे या गोष्टी, म्हणून शिकणं गरजेचं आहे. नाहीतर मला डायरेक्ट विचारतात पहिल्या लेवल 1लाच, मॅम हे कसं काय करायचं? अरे शिका आधी, त्याच्यानंतर करू शकाल. बरोबर? नेक्स्ट, आता काय करायचं? इथपर्यंत आपलं लोकेशन कळलं आहे, हे कळलं आहे. पुन्हा मी स्लाइड पटकन शेअर करते.
म्हणून काय असतं, ह्या चक्रांना आपल्याला काय करावं लागेल, बॅलन्स करावं लागेल. आता तुमच्या ह्या बॅचचा शक्तिपात उद्या सकाळी होणार आहे 5:15 वाजता. पहाटे 5:15, 6:15 माझा दुसरा सेशन चालू आहे. त्यामुळे उद्या 5:15 वाजता या बॅचचा शक्तिपात होणार आहे. काय काय करायचं ते मी नंतर सांगेल एंडिंगला. पण त्याच्यानंतर तुम्ही हिलिंग करू शकत आहात. आपल्याला काय करावं लागेल, या चक्रांचं बॅलन्सिंग करावं लागेल. त्याच्यासाठी आपल्याला स्वतःमध्ये हिलिंगचे पाऊल उद्यापासून 10% का होईना येणार आहे. तर हे हाताची पोझिशन वगैरे उद्या मी एक्सप्लेन करून सांगेन. आपल्याला काय करायचं आहे, डॉक्टर मिका उसुई यांनी काय केलं, त्यांनी सांगितलं की हिलिंग 3-3 मिनिटं आपल्या बॉडीमध्ये 24 एनर्जी सेंटर आहेत. त्या एनर्जी सेंटरला 3-3 मिनिटं तुम्ही हिलिंग द्या. जेणेकरून आपली सगळी बॉडी काय होईल, बॅलन्स होईल आणि हील्ड राहील. आता मला सांगा, 24 इंटू 3-3 मिनिटं किती मिनिटं होतील? 72. 72 मिनिटं होतील. थोडा वेळ आहे कोणाला 72 मिनिटं करायला? इथे आपल्याला खायला वेळ नाहीये, उभ्या उभ्या खातो आपण, जेवतोय. त्यामुळे ही पॉसिबिलिटी नाही गेली. मॅडम, एवढा वेळ नाहीये ना. कोणाला आहे? मला पण नाहीये. आता नंतर मग ते बोलले ठीक आहे, तुमचे 24 पॉईंट होत नाही तर कमीत कमी एक काम करा, 12 पॉईंट घ्या. त्या 12 पॉईंटला रेखी द्या. किती मिनिटं होतील? 36 मिनिटं होतील. 36. अशा प्रकारे म्हणजे प्रत्येक अवयवाचे तुमचे जे पॉइंट्स आहेत तळव्यापर्यंत ते 12 पॉईंट काउंट करा, त्यांना हिलिंग द्या. मग ज्यांना शक्य आहे 36 मिनिटं हिलिंग द्यायची, त्यांनी या 12 पॉईंटवर हिलिंग द्या. आणि ज्यांना शक्य नाहीये त्या आपल्या संतांनी काय सांगितलेलं आहे, चक्रांना पकडा, 7 चक्रांना हिलिंग द्या, 3-3 मिनिटं, 21 मिनिटात काम होतंय. कळलं? मेन काय आहे, चक्राची बॅलन्सिंग. अवयवाची ह्या बाकीच्या ह्याची नंतर होत जाईल. जे मेन 7 आहेत त्यांना पकडा, त्यांना 3-3 मिनिटं हिलिंग द्या. प्रत्येक चक्रावरती 3-3 मिनिटं हात ठेवून हिलिंग द्या. 21 मिनिटांमध्ये तुमचे सगळे चक्र तुम्ही हील करू शकता आणि हळूहळू ते अलाइन होणार. आणि ज्यांना 21 मिनिटं सुद्धा नाहीये त्यांनी काय करायचं, ते काय करू शकतात, अशा प्रकारे एक हात एका चक्रावर, दुसरा हात दुसऱ्या चक्रावरती. म्हणजे एक हात ठेवायचा आज्ञा चक्र, दुसरा हात ठेवायचा मूलाधार चक्र. नंतर येणार विशुद्धी चक्र, सॅक्रल चक्र, नंतर हार्ट चक्र आणि मणिपूर चक्र. अशा प्रकारे तुम्ही 2-2 चक्र करू शकता. आणि हा सहस्रार चक्र. सहस्रार चक्राला हिलिंग देताना कधीही ब्लॉक करायची नाहीये. इथून आपली ओपनिंग आहे, नेहमी असं करायचं आहे, असं ब्लॉक करून कधी करू नका. इथपर्यंत कळलं आहे बॅलन्सिंग कसं करायचं? उद्या शक्तिपातानंतर ऍक्टिव्हेशन होणार. ऍक्टिव्हेशन झाल्यानंतर तुम्हाला हिलिंग कशी द्यायची ते शिकवलं जाणार. बाकी हे उद्याच आहे, परवाचं. ठीक आहे. आता इथपर्यंत कोणाला काही डाऊट? मॅडम, तुम्ही सांगितलं की 7 चक्रच बॉडीच्या बॅक साइड आणि फ्रंट साइड दोन्ही असतात. मग तुम्ही आपण आता पुढे हात जसं ठेवायचं. म्हटलं पुढे. ओके. पाठी कसे हात ठेवणार नाही, एवढे पुढेच ठेवायचं. एवढं काही आपण नाही करायचं. पुढून नेलं. एनर्जी इंटेलिजंट आहे, तिला माहिती कुठून कुठे काय हिल व्हायचंय. आपण फक्त माध्यम, आपण फक्त सांगतो इथून इथे. आपण हात फक्त माध्यम म्हणून काम करणार आहे. ती बरोबर कळते. आज किती लोकांना दुपारच्या बॅचला त्यांनी स्वतःची हिलिंग केली, किती अनुभव आले. कोण होतं? मंगेश सर. 2 वर्षाचं दुखणं होतं, डोक्याला लागलेलं, किती मिनिटात हिल केलं त्यांनी? तर अशा पद्धतीत त्यांना त्या शक्तीला माहित असतं, ती बरोबर काम करते. आपल्यामध्ये ती प्युरिटी आणि ती कॅपेबिलिटी येणं गरजेचं आहे. याची टेस्ट पण बदलली, पाण्याची टेस्ट बदलली. ठीक आहे, उद्या आपण बघू ते सगळं. तुमची बदलली का? येस, माझी पण बदलली. बघा, विदाऊट शक्तिपात. मी ऑफिसमध्ये होतो म्हणून बोलता नाही आलं मला, पण मी त्या एक्सपिरियन्स घेतला तेवढा. अच्छा, व्हेरी गुड. ठीक आहे, आता पुढे बघू. मॅडम उद्या 5:15 म्हणजे आंघोळ वगैरे करून तयार राहावं लागेल का? हा, मी सगळे इन्स्ट्रक्शन सांगते, आता सांगून टाकते. विषय निघाला नाही तर पण. उद्या शक्तिपात आहे पहाटे 5:15 वाजता. जेवढेही येतील उद्या, मला माहितीये सगळे येणार नाहीयेत, कारण की जो हजीर तो वजीर, ज्याच्या हातात रेखी जाणार आहे त्याच्याच हातात जाणार. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा, कारण की एक फॅक्ट आहे, आपण आपले प्रयत्न करायचे उपस्थित राहण्याचे. मला माहिती किती लोक येतील. ठीक आहे, पण काय करायचं आहे, जे जे उपस्थित राहील एकदम ऑन टाइम उपस्थित राहा. कारण की एकदा शक्तिपात सुरू झाला ना, मध्ये मध्ये एंट्री आपण घेत नाही, मग त्याच्यामध्ये व्यत्यय येतो.
5:15 तर एक्झॅक्ट डॉट शार्प 5:15ला सगळ्यांनी अटेंड राहा. जास्तीत जास्त मी 2 ते 3 मिनिटं थांबेल, 5 मिनिटं थांबू पाहिजे तर. ठीक आहे. तर इन्स्ट्रक्शन्स काय काय आहेत? एक तर मला तुम्ही दिसायला हवात, व्हिडिओ ऑन पाहिजे. आणि नाहीतर मला समजणार नाही ना कोणाला मी देते. एकतर सगळ्यांनी नावाने या. विवो, त्याच्यानंतर असे हे जे आहेत ना तुमचे, ते तुम्ही कसं करू नका. स्वतःचे नाव आणि सरनेम असं जॉईन करा. झायोमी, अजून कोण आहे? तुम्ही स्वतःची नावं चेंज करा. सरनेम पण असेल तर बरं होईल. मोटो G6 II 5G, सॅमसंग. ठीक आहे, असं करू नका. नाव पाहिजे, आडनाव पण असेल तर वेल अँड गुड. दिसायला हवेत. आणि कसे दिसायला हवेत? रूट चक्र. तर रूट चक्र शिकवले काय आहे? रूट चक्रापासून ते तुमच्या सहस्त्रार चक्राच्या वरती थोडीशी जागा, एवढे तुम्ही मला दिसायला पाहिजे. नाही ते एवढेसे दिसताय, काय काय सकाळी तर 13च गायब आहे, फक्त एवढे. तुमचे अरेंजमेंट करायला 15 मिनिटं लागतात. नंतर बोलतात मॅम अजून 15 मिनिटं झाले, कधी होणार शक्तिपात? अरे बसा ना आधी, पण तुमचं अरेंजमेंट. आता आपण लहान मुलं आहोत का? ए मागे हो रे, ए पुढे हो रे, ए पाठी घे. अरे थोडं समजून घ्या ना, पटापट आटपा. नाही तर मूलाधार चक्रापासून सहस्रार चक्राच्या वरपर्यंत. हे आहे तुमचं बसणं. खाली आसन घ्या, काहीतरी मांडी घालून बसत असाल तर आसन घ्या. आणि ज्यांना शक्य नाहीये खुर्चीवर बसू शकता, पण पायाखाली काहीतरी घ्या आसन. डायरेक्ट जमिनीला टच करू नका, खाली काहीतरी आसन लागणार आहे. हे झालं बसण्याची व्यवस्था. मला दिसायला हव्यात. कॉर्ड लावू नका. नेक्स्ट थिंग आहे, आजूबाजूला कोणतरी झोपलंय, कोणाच्या तरी बाजूला आपण बसलेलो आहोत, किंवा कोणतरी येतंय जातंय, मागून कोणतरी वॉशरूमला उठतंय, पेट्स येत आहेत जवळ, असं काही करू नका. एकटे बसण्याचा प्रयत्न करा एकांतामध्ये. नाहीतर एनर्जी देते तुम्हाला, अर्धी जाते तुमच्या बाजूवाल्याला. असं नाही करायचं. अजून काय असणार आहे? लहान मुलं ज्यांच्या घरी आहे, थोडा वेळ तुमच्या पार्टनरला किंवा आजी आजोबांना सांगा 15 मिनिटं त्याला बघा जरा. आणि आंघोळ करून आलात उत्तम आहे, नाहीतर कमीत कमी फ्रेश होऊन बसा. कारण की त्या ब्रह्मांडीय ऊर्जा आपण घेतोय, हे असंच नाहीये की असं आलो आपोआप झाले. नाही, ब्रह्मांडीय ऊर्जा एंटर करणार आहे आपल्यामध्ये, तर तिचं स्वागत करायचं आहे. कमीत कमी आपण प्रेझेंटेबल राहून बसू शकतो. केस वगैरे तर माझ्यासमोर मी इथून शक्तिपात देते, एक केस असं चपटे करतोय, एक कसं तरी येऊन बसलेला आहे, केस सावरतोय, हे कपडे सावरतोय, त्याच्यामध्ये टाइमपास नाही करायचा आपल्याला. म्हणून सगळी तयारी आधीच येऊन करा. एक सेकंड. मॅम, मी हॉस्पिटलमध्ये आहे. आईला ऍडमिट केलंय, त्यामुळे मला आज रात्री इथेच थांबावं लागणार. ओके. आता ह्याच्यामध्ये ऑप्शन दुसरा काही नाही. आज सकाळी आलं असतं तरी चाललं असतं मग. नाहीतर मग जर लेवल 2 ला येणार असाल तर जेव्हा जे लोक लेवल 2 ला येतात आणि ज्यांचा लेवल 1 चा शक्तिपात राहिला आहे, त्यांचा लेवल 2 चा शक्तिपात होण्याच्या आदल्या दिवशी आम्ही लेवल 1 चा शक्तिपात करत असतो. ओके. तुम्ही इथून जर अटेंड केलं तर चालेल काय? नाही चालणार, तुम्हाला तिकडे तेवढं हे नाही मिळणार. करायला करू शकता, प्रश्न नाहीये, पण तुमच्या बाजूला पेशंट आहे. म्हणजे 2च पेशंट आहेत, पूर्ण हॉल मोकळाच आहे, एक कोपऱ्यात बसून कुठेतरी. बघा, ट्राय करा, बघू आपण. मॅम, बेडवरती नाही बसायचं, बेडवरती नका बसू, बेडवरती बसू नका. तिकडे आपण झोपतो वगैरे. आपल्या दिशा असावी का? कुठल्या दिशा वगैरे काय नाही, मन चंगा तो कटोती में गंगा. थोडं टेन्शन नाही घ्यायचं. बेडची एनर्जी कपड्यांचा निगेटिव्ह रंग एनर्जी. दिशा पण वगैरे काही ब्रह्मांडाचीच आहे आहे. हा, कपड्यांचा बेडची रंग एनर्जी वगैरे निगेटिव्ह एनर्जी काळे असते. ड्रेस एकाने बोला. बेडवरती बसायचंच नाहीये. दुसरं, नाही बसायचं. हो. कपड्यांचा रंग वगैरे असं काही आहे का की काळे आता कपडे काय घालून बोलली मी, नाही मन येत चंगा वगैरे? तो कटोती में गंगा. प्रेझेंटेबल येऊन बसा बस. बाकी त्या ब्रह्मांडाला काय, तो रंग पण ब्रह्मांडाचाच आहे. काळा घाला नाही तर सफेद घाला. हॉलचा दरवाजा उघडा असला तर चालेल ना? त्या हॉलमधून कोण सकाळी आतमध्ये येणार नसेल तर उघडा ठेवा. नाही कुणी नाही, उलट फ्रेश वातावरण आहे सगळं. हा, खिडक्या बिडक्या सगळ्या ओपन करा, काही प्रॉब्लेम नाही. ओके, थँक्यू. झालं. मॅम, तुम्ही आजूबाजूला कोणी नको म्हटलं, पण समजा आपल्याकडे एकच रूम असेल आणि एका बाजूला कॉटवर काही मुलं झोपली असतील, तर मग आपण बाजूला करू शकतो का? मग हॉलमध्ये तरी, हॉलमध्ये नाही होऊ शकत तुम्ही. नाही म्हणजे आई मला जरा थोडं लवकर बाहेर पडायचंय, तर सकाळी आणखीन काय तुमच्या ह्या आहेत का इन्स्ट्रक्शन्स? एवढं फक्त करा, पाणी पिऊन बसा. ओके, थँक्यू. ठीक आहे. म्हणजे कॉटवर मुलगा जरी झोपलेला असेल तर आपण असं बाजूला चेअरवर बसून करू शकतो का? मग जेवढं लांब बसता येईल तेवढं लांब बसा.
दुसरा म्हणजे काहीच ऑप्शन नसेल, म्हणजे काही त्याच्या दुसरं रूम नसेल, तर जेवढं लांब बसता येईल तेवढं लांब बसा. ओके, झालं इथपर्यंत. मुद्द्यावरती येऊया आता. एवढं कळलं काय काय तुम्हाला प्रिपरेशन करायचं हो. आहे. मेन तर मला दिसा. लोक येतात आता ह्याच्यावरती बंद करून बसतात, नंतर विचारतात मॅम माझं तर झाला की नाही मला माहित नाही. कसं बसणार? तुमचं एक तर नाव माहित नाही, विवो करून. आता खरं ऍक्च्युअल मध्ये एक ना विवो म्हणून जॉईन होती आणि पूर्ण ब्लँक होती आणि बरोबर 6:15 येऊन बसले. ओढून बसते, अरे दिस तरी तुझं नाव पण, नाव जरी माहित असेल तर आपण उच्चार तरी करू शकतो. आणि नंतर 4 दिवस रोजचा मेसेज, माझा झाला नाही, माझा झाला नाही. ठीक आहे, एवढं कळलं. पटकन पुढे जाऊया, चला. हो मॅडम, मला साधारण किती वेळ लागणार आहे? 15 मिनिटं. ओके. तुम्ही लवकर आलात तर आणि दिसलात तर जायो मी. येस येस, पक्का. वैशाली 1013 ला मी काय चार्जिंग करू फोनची? नाही नाही, मी बोलले ना मगाशी, काय बोललात? अपडेट करते नाव. व्हिडिओ बोथ. ठीक आहे, लवकर आटपा आणि टायमावर या. ओके, येस. आता आपण बघू. मला जे ओपन करू द्या. मॅम, हेडफोन्स लावले तर नाही चालणार ना? नाही, हेडफोन्स नाही पाहिजेत. माझा आवाजच ऐकू येणार नाहीये तसा, पण ते हेडफोन्स लावून काय बाकीच्या पण आवाज नाही येणार माझा. ओके. हेडफोन चालणारच नाहीत. पण नाही होते. आता आपण पुन्हा एकदा फक्त रिव्हिजन करायची आहे. मेन मुद्दे मी सांगितलेले आहेत. हिलिंग कुठे करायचं, कसं करायचं. मूलाधार चक्र कुठे आहे? पुरुषों की रीढ़ के हड्डी के सबसे नीचे आणि महिलांच्या अंडाशयाच्या मध्यभागी अवस्थित आहे, तिकडे सिच्युएटेड आहे. शरीराचं भौतिक जीवन, शक्ती या सगळ्यांसाठी आणि कुंडलिनी जागरणसाठी मूलाधार चक्र जबाबदार आहे. संबंधित अंग काय येणार? मूत्रपिंड. म्हणजेच काय, चक्र जिकडे आहे ना त्याच्या बाजूचे जे अवयव आहे ते त्याच्याशी संलग्न असतात, कनेक्टेड असतात. त्याच्यानंतर सुषुम्ना तत्व आहे पृथ्वी, रंग हे सगळं आपण बघितलेलं आहे. सृजन, शक्ती या सगळ्यासाठी तो कारक आहे. जर जो इम्बॅलन्स असेल तर जडता, हेवीनेस येणार. उदासीन भाव असणार, भारी भारी लागणार. अस्थिरोग, आपल्या बोनशी रिलेटेड जे काही इश्यूज असतात ते कशाची असणार? कनेक्टेड मूलाधार चक्र. बोन्स, अस्थि म्हणजे काय? फॉर्मनेस, स्ट्रक्चर कशाची असणार? आधार, मूलाधार. स्वाधिष्ठान चक्र, संबंधित अंग काय आहे? गोनाड ग्रंथी, प्रजनन अंग या सगळ्याशी ते कनेक्टेड आहेत. आपली भावना, आपली क्रिएटिव्हिटी. प्रतिकूल असेल तर मग कफ येणार, श्वास रिलेटेड इश्यूज, मूत्र या सगळं, ॲलर्जी, हे सगळं काय असणार? स्वाधिष्ठान चक्राशी रिलेटेड असणार. मणिपूर चक्र आपण बघितलेलं आहे. आपली शक्ती असणार, बुद्धिमानी, इव्हन टेम्परेचर रेग्युलेशन हे पण मणिपूर चक्रामध्ये येतं. आपलं सूर्य आहे ना, मग टेम्परेचर रेग्युलेशन, एनर्जी हे सगळं मणिपूर चक्राशी रिलेटेड आहे. प्रतिकूल प्रभाव असेल तर काय येणार? ब्लड रिलेटेड इश्यूज येणार. आणि बाकी पण त्याच्या आजूबाजूला जे अवयव आहेत, लिव्हर, आमाशय, गॉल ब्लॅडर या सगळ्यांना आपल्याला काय त्या कशाशी याच्यामध्ये काही इश्यू आहे म्हणजे मणिपूर चक्राला बॅलन्स करावं लागेल. हृदय चक्र म्हणजे आपली जी भावना आहे ती तिथे क्रिएट होत असते. मग कोणत्याही प्रकारची भावना, मग भक्तीची असो, अध्यात्माची असो, नाहीतर प्रेमाची असो. कोणत्या अंगाशी रिलेटेड आहे? थायमस आहे, हृदय, फेफडे त्याच्या आजूबाजूचे जेवढे आहेत. मग लिव्हर पण येणार, रक्तप्रवाह येणार, कारण की हृदय आहे. तत्व आहे हवा. प्रेम भावना प्रतिकूल असेल तर ऑब्व्हियसली निराशा येणार, प्रेमभंग होणार. म्हणजे त्या सगळ्या रिलेटेड तिथे तुम्हाला लक्षणं दिसणार आहेत. विशुद्धी चक्र
क्रियाशीलता येणार, आपले जे भाव आहे ते एक्सप्रेस करण्याची आपल्यामध्ये अभिव्यक्तीची कॅपॅसिटी या चक्रावरती डिपेंड असते. मग त्याच्यामध्ये थायरॉइड ग्रंथी, गला, फेफडे, हृदय, लिव्हर, त्याच्या खालचे सुद्धा अंग हे सगळे येणार. मग पित्त, कफ यांचं बॅलन्सिंग विशुद्धी चक्रामध्ये असणार. आज्ञाचक्र, आज्ञाचक्र आपल्या इंट्युशनसाठी, रिलॅक्सेशनसाठी कारणीभूत आहे. जागरूकता, ज्ञान, विजडम, ह्याला जर बॅलन्स करायचं असेल तर काय येते मध्ये, सुषुम्ना नाडी येते. सुषुम्ना ऍक्टिव्हेट झाले तर तुमचं आज्ञाचक्र सुद्धा ऍक्टिव्हेट होणार. निचला दिमाग, बाई आंख, नाक, कान, हे सगळ्या नाड्या संस्था आहेत. आज्ञा देतात ना, आज्ञा कुठून येते? नाड्यांमधूनच प्रवाहित होणार आहे तुमच्या न्यूरोलॉजिकल सिस्टम मधून. ऑटोनॉमस नर्वस सिस्टम या सगळ्या ह्याच्याशी रिलेटेड आहेत. नंतर येते सहस्रार चक्र, हा सगळ्यांचा कंट्रोल आहे, करता धरता, जिथून उत्पत्ती आहे, जिकडून सगळं आपल्याला एनर्जी येणार आहे, ते म्हणजे आपलं सहस्रार चक्र. निर्विकार भाव म्हणजे तिकडे पोचलं तर आपण निर्विकार भावामध्ये पोचतो. मीच बुद्ध पुरुष, शून्यता असते तिकडे. इथपर्यंत कळलंय? हे आहे चक्र संतुलन पूर्ण. हे पण आपण बघितलेलं आहे. ओके, तर हे बघा, आर्थरायटिस, हड्डी, या सगळ्याशी जे रिलेटेड गोष्टी असणार आहेत आपलं मूलाधार चक्राशी, सगळं मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. मेन ह्याच्यातलं जे मला सांगायचं आहे, हाताची पोझिशन हिलिंगच्या वेळेस अशा पद्धतीने ठेवायची आहे, पिरॅमिड सारखी, कप शेप सारखी. हात असे फ्लॅट, आपली बोटं अशी वगैरे, बोटं जॉईंट पाहिजेत आणि कप शेप हवे आहे. त्यांना फोकस करायचं आहे त्या एनर्जीला आपल्याला. उद्या बघू आपण ते. दिस इज डन. लेट मी जस्ट गो अहेड. मॅडम एक विचारायचं होतं. हा बोला. चक्र हिलिंग करताना हे आपण कप सेप केले, मग ते म्हणजे सहस्राला तिथं वर नाही ठेवायचे, पण आपण म्हणजे विशुद्ध चक्र असेल किंवा आपलं अनाहत चक्र असेल ते त्याच्यावर असे ठेवू शकतो का आपण पण? मग होय, ठेवायचे, तसेच ठेवायचे. मणिपूर चक्राला वगैरे तसे ठेवायचे? होय, उद्या आपण बघणार आहोत ते हिलिंग. ओके. आता पेट रिलेटेड काही समस्या असतील, दस्त, कब्ज, गॅस आहे, इनडायजेशन आहे. आता पोटाच्या बाजूला कोणता येणार चक्र? मणिपूर चक्र येणार. तर एक हात कशा, 2 चक्र घ्यायचे. एक मणिपूर चक्राला तर हिलिंग करायचीच आहे, सोबत आज्ञा चक्राला. आज्ञा चक्राला का करावे लागेल? आपलं जे डायजेशन आहे त्याच्यावरती आपली वृत्ती डिपेंड असते, बरोबर. आपलं चिडचिड, जर आपलं पोट खराब असेल, इनडायजेशन झालं असेल, तर चिडचिड होणार, आज्ञा चक्र डिस्टर्ब होणार. मग 2 चक्र, मणिपूर चक्र, आज्ञा चक्र. विचार करायचा थोडासा, फक्त पाठ करायचं नाही, हा इथे घेतलं नाही, असं का होतंय? ओके, ह्याचा इफेक्ट इथे येतो, मग कोणता असणार? अशा पद्धतीने आपल्याला विचार करावा लागणार, थोडंसं डोकं लावावं लागणार आपल्याला. ओके, तर कोणत्याही प्रकारचं सरदर्द असेल, मायग्रेन असेल, तर कोणता येणार? मणिपूर चक्र, मूलाधार चक्र, आज्ञा चक्र, हृदय चक्र. आता हे पाठ करण्याच्या गोष्टी नाहीये, ते अनुभवातून आपल्याला स्वतः समजतं. मी स्वतः अजून कधीच माझ्या स्वतःच्या नोट्स पूर्ण वाचल्या नाहीये, कारण की अनुभव सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतो. तो आपल्याला जास्त शिकवतो पुस्तकांपेक्षा. पुस्तकं महत्वाची असतातच, पण अनुभव त्याच्याही पेक्षा जास्त इम्पॉर्टंट असतो. सर्दी जुकाम काय करणार? एक हात गले के ऊपर, दुसरा हात स्वादिष्टान चक्र. स्वादिष्टान चक्र सांगितलेलं आहे, जलतत्व. स्वादिष्टान चक्र आणि विशुद्धी चक्र किंवा थ्रोट, अशा पद्धतीने हे सगळं आहे. हृदय रिलेटेड याच्यानंतर काय? ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर असेल तर हृदय चक्र आणि स्वादिष्ठान चक्र. तर मधुमेह, सगळ्यात कॉमन डायबिटीस. डायबिटीस साठी काय येणार? मणिपूर चक्र. पॅनक्रियाच्या बाजूला कोण आहे? मणिपूर चक्र. एक हात मणिपूर चक्र, एक हात पॅनक्रिया. एक हात मणिपूर चक्रावर ठेवायचा, एक हात पॅनक्रियावरती ठेवायचा आणि हिलिंग द्यायची. जोपर्यंत, आता हिलिंग कशी द्यायची उद्या बघणार आहे आपण. त्याच्यानंतर दुसरा काय करायचं? एक हात आज्ञा चक्र, एक हात हृदय चक्रावरती ठेवून आधी ह्या दोघांना द्यायची, मग ह्या दोघांना द्यायची, आणि प्रवाहित अंग, जो प्रभावित अंग आहे म्हणजे पॅनक्रिया, पुन्हा एकदा पॅनक्रियाला करायची. आता हे सगळं लेवल 1 मध्ये एवढं सगळं करावं लागतं. लेवल 2 ला गेल्यावरती हे सगळं काही करायची गरज नाही लागत. इथे ठेवा, तिथे ठेवा, असं काही नाही. तेव्हा डिस्टन्स हिलिंगने सगळं करतो. ओके,
लेवल 1 मध्ये एवढं सगळं करत बसावं लागतं. लेवल 2 लेवल 3 मध्ये हे एवढं सगळं नाही, म्हणजे आपल्याला डायरेक्ट ते टेक्निक्स वेगळ्या आहेत, तिकडे आपल्याला डायरेक्ट करता येतं. अशा पद्धतीने हिलिंग. आता हिलिंग पण सांगून ठेवते. हिलिंग जेव्हा मी उद्या सांगेन, हिलिंग कशी करायची असते, हातून संवेदना सुरू होऊन त्या संपेपर्यंत हिलिंग चालू ठेवायची असते. जेव्हाही हिलिंग देणार, आपण ठरवत नसतो की 4 मिनिटं हिलिंग द्यायची आहे मला, की 10 मिनिटं द्यायची, की मला 25 मिनिटं लागतील. आपल्याला माहित नाहीये. ती हिलिंग तो ठरवतो किती ड्युरेशन साठी द्यायची आहे. त्यामुळे आणि हात ठेवताना अशा पद्धतीने हात ठेवायचे आहे. समजा मला इथे द्यायचे, तर मी हात असा ठेवणार, असा किंवा असा, जसं जमेल तसं. ओके. असं दाबून पकडून नाही ठेवायचे, अलगद हात ठेवायचे किंवा असा वरती हॉवर करायचा. कळलं? आता कोण विचारेल का इकडचं विचारलेलं, तर असा हात ठेवायचा. विशुद्धी चक्र किंवा ह्या रिजन मध्ये जर आपल्याला हिलिंग द्यायचे, कोणी विचारलेला प्रश्न, तर हात असे पाहिजेत. कळते? आज्ञाचक्रासाठी हात असा ठेवू शकतो, दोन्ही हातावर, किंवा एक हात मागे एक हात पुढे. सहस्रार चक्राला आणि बाकीच्या चक्रांना एकावर एक हात ठेवू शकतो किंवा बाजूबाजूला हात ठेवू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला हिलिंग द्यायची आहे. तर याच्यामध्ये आता कोणाला काही डाऊट? मॅडम, रोजची हिलिंग म्हणजे आपण सेकंड लेवल थर्ड लेवल झाल्यावर पण रोजची हिलिंग आपण स्वतःला अशीच द्यायची का? त्याच्यामध्ये आम्ही सांगतो काय करायचं ते. तिकडे आपली प्रॅक्टिस वेगवेगळ्या होत जातात, कारण तिकडे आपल्याकडे अटेनमेंट असते सिम्बॉल्सची. तुम्हाला चक्र हिलिंग करायचीच आहे, चक्र बॅलन्सिंग करायचं आहे ऍज अ मेडिटेशन, ऍज अ प्रॅक्टिशनर म्हणून, हिलर म्हणून. त्यातलं एक तुम्हाला कंपल्सरी करायचं आहे, ते म्हणजे चक्र बॅलन्सिंग. लेवल 3 नंतर अजून एक डीप तुम्हाला एक पद्धत सांगितली जाते, ती ऑल इन वन असते. त्याच्यामध्ये तो आपले स्वतःची पण हिलिंग होते, चक्रा पण बॅलन्स होतो, इतरांची पण हिलिंग करू शकतो आपण. एवढा पॉवरफुल टेक्निक येते. तिकडे डेली प्रॅक्टिस तुमची चेंज होऊ शकते. ऍडिशनली चक्रा बॅलन्स करायचा असेल, वेल अँड गुड, काही प्रॉब्लेम नाही, गो आहे. पण ती एक प्रॅक्टिस अशी आहे ज्याच्यामध्ये सगळं होतं, ऑरा क्लिन्झिंग होते, आपली पण हिलिंग होते, दुसऱ्यांची पण हिलिंग करतो, सगळं करू. ते थर्ड लेवल मध्ये का? ते थर्ड लेवल. इकडे ज्याचे लिमिटेशन आहेत ना, इकडे आठ ठेवा, मग इकडे ठेवा, मग आपला आता आठवता इथे ठेवू का तिथे ठेवू, ते सगळं तिथे कन्फ्युजन नाही होत. म्हणून ते महत्वाचं आहे त्यासाठी. कारण की इथे आता ऊर्जा फक्त 10% ना, मग तुम्हाला एक 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 करावं लागतं. मग त्याला किती वेळ लागतो मॅडम, समजा डेली स्वतःसाठी करायचं म्हणजे? मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलंय, स्वतःसाठी किती तास काढायचा? 72 तास किंवा 36 तास किंवा 36 तास? मिनिटं. 72 मिनिटं. हा, मिनिटं. मिनिटं. लेवल 3 ला 21 गेल्यावरती मिनिटं. सांगू, हे सेवन फक्त चक्रातले 21 चक्रांचं मिनिटं. सांगितलं मी. हे लेवल 1च्या हिशोबाने तुम्हाला 72 मिनिटं लागणार, तर होल बॉडीला तुम्हाला हील करत बसावं लागलं तर एवढा वेळ कोणाकडे आहे? अर्धा तास असेल जास्तीत जास्त. त्यामुळे लेवल 3 मध्ये हे सगळं नाही करत बसावं लागलं. तिकडच्या टेक्निक आता शिकवू बसू मी, 10 दिवस लागतील शिकवायला. ठीक आहे. स्वतःला दिवसाचा फक्त 1च तास द्यायला सांगितलं मी. पहिल्या 2 दिवसामध्ये मी हे शिकवलंय. स्वतःला दिवसाचा किती तास द्यायचा आहे? 1 तास. 1 तास लवकर उठायला सांगितलं की नव्हतं? आधीच सांगितलं सगळं मी, तुमचं लक्ष नसतं. सांगितलं होतं की नाही? 21 दिवस करायचं मॅम. 21 दिवस करायचं का हे? काय हे चक्रा बॅलन्सिंग? चक्रा बॅलन्सिंग. हा. नाही नाही, आता समजा लेवल 2 ला आला, लेवल 3 ला आला, ती जी प्रॅक्टिस जी आहे ती तुम्हाला लाईफ लॉंग करायची आहे. लाईफ 21 टाईम. दिवस वगैरे असं काय नाही. आपण काय 21 दिवसच हिलर राहणार आहोत, नंतर हिलर नाही. आपलं स्वतःच म्हणते मी. स्वतःसाठीच, स्वतःसाठी एनर्जी दुसऱ्यांसाठी नंतर. आपलं मॅडम, एनर्जी तुम्ही स्वतः इंटॅक्ट तर केव्हा आपण करता? दुसऱ्यांना उपयोग. तुम्ही ओके. स्वतः चार्ज करा. केव्हा करता मॅडम? तुम्ही स्वतः काय करता? स्वतः रोजचं हिलिंग किती वाजता करता तुम्ही? आता ते काय मी सांगू, मी उठते 4 वाजता. ब्रह्ममुहूर्तावर करतात मॅडम. 4 ला उठते, सगळ्यात best. 5:15 तुमचा शक्तिपात देते, 6:15 माझा बाकीचे बॅचेस सुरू होतात. म्हणून आज बोलते लवकर आठवा, मला 6:15 बसायचं पुन्हा. आता ते विचार करा काय करते मी ते.
हा प्रश्न नाही, प्रश्न तुमच्या ह्याच्या रिलेटेड, टॉपिकच्या रिलेटेड विचारा. मॅम ही जी आता व्हिडिओ तुम्ही आपलं सॉरी PDF जी दाखवली ती शेअर केली जाईल का? म्हणजे जी ही आता शेअर सगळ्यांनाच केली जाणार नाही. 7व्या दिवशी मी सांगेल कोणाला शेअर करा. आता एवढ्या ग्रुपमध्ये आहेत, तर ग्रुपमध्ये टाकली तर झालं. ज्यांनी अटेंडच केला ज्यांनी नाहीये त्यांना पण मिळणार. ओके, आय टेल यू व्हॉट टू डू देन. डोंट वरी अबाउट दॅट. ठीक आहे, ह्याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे का? नाही. कळलं चक्र बॅलन्सिंग इम्पॉर्टंट का आहे, येस. हो. का करायचं असतं? जे आपण पहिल्या दिवशी बघितलं की आपण माणसांना ओळखायला शिकू. स्वतःचा मार्ग स्वतःला सापडणार आहे. खरं आहे की खोटं आहे? खरं आहे. तर याच्या पुढचा प्रवास त्याच हिशोबाने करायचा आहे. ठीक आहे, इथपर्यंत. शॅल बी क्लोज नाव. येस. टुमॉरो, उद्या काय आहे? शक्तिपात आहे तुमचा. त्यामुळे बी ऑन टाइम, शार्प. पुन्हा पुन्हा शक्तिपात होणार नाही. ओके, पहिले मी 2-2 याच्यात ठेवायची, पण फायदा नाहीये करून तसं. एकाच ह्याच्यामध्ये ऐका की करायचं. मॅम, मला ना शक्तिपात बोला ही की. कन्सेप्ट नीट समजलेली नाहीये. उद्या या, एक्झॅक्टली उद्या. काय आहे उद्या या. शांत बसायचंय तुम्हाला. बाकी तुम्हाला काही ओके. हालचाल नाही करायची. नाही ते एक पाय वरती करतो, एक इकडचं असं काही करू नका. शांत बसा. 15 मिनिटं आपण बसू शकतो शांत. बाकी काही करायचं नाही तुम्हाला. तिथे काही करायचंच नाहीये. शक्तिपाताचा व्हिडिओ रेकॉर्डिंग दिला जात नाही. ओके. ओके, नाहीतर बोला व्हिडिओ बघतो शक्तिपात करून घेतो. कोण करणार व्हिडिओ मधून? असं होत नसतं. लाईव्ह शक्तिपातासाठी लाईव्ह तुमचं, म्हणून तर मला दिसणं गरजेचं आहात ना. ते व्हिडिओ मधून होत असेल तर मग काय सगळेच सिद्धे सुटले असते शक्तिपात. असं नसतं. आणि जो कोण बोलेल, 1 मिनिट,